महायुतीतील खदखद समोर येत असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं. लोकसभा उमेदवार जात्यात आहे तर विधानसभा ज्यांना लढवायची ते सुपात आहेत. ज्यांना महायुतीकडून उमेदवारी हवी आहे त्यांच्या काळजामध्ये आता धाकधूक सुरू झालेली आहे. हीच धाकधूक असंतोषाच्या रूपाने बाहेर पडेल अशी टीका अमोल कोल्हेंनी केली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीनं सुटकेचा निश्वास टाकला. भाजपचे नेते विजयराज शिंदे आणि काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील या दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. ज्ञानेश्वरांच्या अर्जामुळे महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांच्या अडचणी वाढल्या होत्या, तर महायुतीचे उमेदवार प्रतापरावांसाठी विजयराजेंची उमेदवारी डोकेदुखी होती. भंडारा गोंदियातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडाळेंनी तालुक्यामध्ये प्रचाराला सुरुवात केली. यावेळेस त्यांनी प्रत्यक्ष रोजगार हमीच्या कामावर जाऊन नागरिकांची भेट घेतली. तब्बल 25 वर्षांनंतर ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा काँग्रेसचं निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. वतीनं भाजपनं मोदींना चंद्रपुरातील लोकसभेच्या प्रचारासाठी उतरवलाय असा टोला काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधकांना लगावला. मात्र इकडची जनता सुजाण असून योग्यच निर्णय घेईल असंही त्यांनी म्हटलंय. अकोला लोकसभेतून भाजपचे उमेदवार नारायण गव्हाणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती आणि आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपची डोकेदुखी कमी झाली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्याचा निर्णय निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 15 एप्रिलला शशिकांत शिंदे शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. साताऱ्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात महाविकास आघाडीला तगडा उमेदवार द्यायचा आहे. त्यासाठी साताऱ्यातील बैठकीत शशिकांत शिंदेंच्या नावाचा तोडगा निघाल्याचंही कळत आहे. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांनी याविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. कोर्टानं ती याचिका फेटाळली. त्यामुळे आता वंचित कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागलंय.